हे गाईज, वेलकम बॅक टू 0 to 99% सिरीज. मित्रांनो, आता फक्त 3 महिने उरले आहेत. बॅकलॉग्स इतके आहेत की सिलेबस मला पाहून घाबरतोय. टेस्टमध्ये स्कोर ॲव्हरेज येतोय आणि हो, भीती पण वाटते. पण एक गोष्ट क्लिअर आहे, 3 मंथ उरलेत. बॅकलॉग्स आहेत पण तरी स्टार्ट केले. हे सगळ्यात मोठं विन आहे. लेट स्टार्ट केलं ते ॲक्सेप्टेड आहे, पण गिव्ह अप करणं नाही. आजचा स्ट्रगल, उद्याची सक्सेस स्टोरी. सो नाऊ वेलकम टू दिस वीक स्टडी अपडेट्स, जिथे मोटिवेशन आहे, ट्रेस आहे आणि सिलेबस रोज मला मेंटली आउट करत आहे. या आठवड्यात मी मॅथ्सचे 2 चॅप्टर्स टॅकल केले. फर्स्ट लॉजिक अँड सेकंड मॅट्रायसिस. व्हिडिओ लेक्चर कंप्लीट केले. देन PYQ सॉल्व केले 2024 and 23. फायनली चॅप्टर वाईज टेस्ट दिली. सो स्कोर परफेक्ट नव्हता, पण कन्सेप्ट क्लिअर झाली आणि मला कळलं मार्क्स कमी असू शकतात पण कॉन्फिडन्स वाढत असतो. मॅथ्स नंतर केमिस्ट्री स्टार्ट केली आणि केमिस्ट्री म्हणाली, तूच माझा नेक्स्ट टार्गेट आहेस. अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अमाइन. हे चॅप्टर्स इतके हेवी आहेत की डोकं म्हणालं आज सुट्टी घेऊया. पण मी टॉपर्स प्रो बॅचचे व्हिडिओ लेक्चर पाहिले. 2025 आणि 2024चे PYQ सॉल्व केले आणि मग टेस्ट दिली. टेस्टमध्ये स्कोर कधी कमी येतो, कधी जास्त येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्कोर कमी आला म्हणजे फेल नाही, तुम्ही प्रॅक्टिस मोडमध्ये आहात. आज खूप स्टुडंट असा विचार करतायत, माझ्याकडून नाही होणार, टॉपर्स लोक पुढे गेली. पण ऐका, टॉपर्स एकेकाली कन्फ्यूज होता. फरक एवढा असतो थांबला नाही. आज जो घाम घालतोय तोच उद्या कॉन्फिडन्स बनेल आणि CET नंतर म्हणाल वर्थ इट होतं रे. वेल कमी आहे, स्ट्रेस जास्त आहे, पण होप अजून लॉगआउट झालेली नाही. तुमची प्रिपरेशन कशी चालू आहे? बॅकलॉग्स क्लिअर करताय का, की सिलेबस तुम्हाला क्लिअर करत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हा चॅनल CET फायटरचा सपोर्ट ग्रुप आहे. जर हा वीकली अपडेट व्लॉग तुम्हाला थोडासा फनी, थोडासा पेनफुल आणि खूप रिलेटेड वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढे अजून स्ट्रेस, मेहनत प्लस फन मिक्स व्हिडिओ येणार आहेत. हार मानू नका, असंच केलं अभ्यास करत राहा, प्रोसेस फॉलो करा. ऑल द बेस्ट गाईज. आणि हो, मी एक न्यू टेलिग्राम ग्रुप ओपन केला आहे, त्यामध्ये स्टडी रिलेटेड डिस्कशन होतात, तर जॉईन नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे.